मी म्हणलं किती बोलत आहे, किती बोलत आहे. आणि लाईक करत जा बरं का. तुम्ही लाईक वगैरे करत नाही, कमेंट करत नाही. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या बऱ्याच दिवसानंतरच्या व्लॉग मध्ये. 2 आणि महिन्यानंतर. आम्ही बरेच दिवस झाला जरा व्लॉग पासून जरा अंतर ठेवलं होतं व्लॉग बनवण्यापासून. तर आता परत एकदा आपण नव्याने स्टार्ट करण्याचा आपला विचार आहे. हो. आणि आजपासून आपण ब्लॉग सुरू करणार आहोत. आणि तुम्ही आम्हाला बघून जरा थोडेसे मनात चकित झाला असाल की आज काहीतरी वेगळं सेटअप यांच्या नाही, हे घरामध्ये कुठं दिसतोय. गेलेत? नाही, नाही, हे कुठं गेलेत असं तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठंच गेलेलो नाहीये. मागचं आम्ही बॅकग्राऊंड बघून. तर बॅकग्राऊंड तर सारखंच मागचंच आम्ही ते होतं. घरामध्ये खूप मोठी वस्तू घेतलेली आहे. तर ती काय घेतली ते तुम्हाला मी दाखवते. आणि त्या अगोदर काही बोलणार आहात? हो, माझं फुटेज तर सगळं मॅडमनी खाल्लंय आता. त्यामुळे मला काही बोलायला असं ठेवलेलंच नाहीये. हा. तर तुम्हाला असं चकित वाटत असेल की आम्ही जरा व्यवस्थित बसलेले आहोत. एकदम आरामात राजेशाही थाट जो असतो आपला, हा. त्या थाटामध्ये आम्ही बसलेलो तुम्हाला दिसत असाल. पण राजेशाही थाट जो आहे तो असाच काही सहजासहजी कोणाला मिळत नसतो. नाही, खूप खूप दिवसांपासून मी यांच्या मागे लागलेली होती त्यासाठी की नाही, भरपूर आपल्याला आपल्याला सोफा घ्यायचाय, सोफा घ्यायचाय, सोफा घ्यायचाय. पण कधी म्हणजे क्वार्टर नेहमी शिफ्ट होत राहते. मग त्यामुळं छोटं क्वार्टर जर भेटलं तर ते कसं करणार? एवढं सामान नेणं आणणं हे काही सोपं नाही राहत. त्यामुळं म्हणूनच आम्ही मोठ्या वस्तू घेण्यासाठी कधी तयारच हे नसायची. मला तरी वाटायचं की हा, आपण लेडीज असतो, आपल्याला वाटते की आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तू असायला पाहिजे. तसं मलाही वाटायचं की हा, घरामध्ये आपला सोफा असायला पाहिजे. पण यांचं काही हे काही तयार नव्हते. पण फायनली आम्ही सोफा घेतलेला आहे. आणि सोफा घेऊन 8 दिवस झालाय बरं का. रोज म्हणते की तुमच्या बरोबर शेअर करायची ही न्यूज की हा, मी सोफा घेतला, एवढी मोठी वस्तू घेतली. कारण की छोट्यात छोटी गोष्ट असते ती आम्ही तुमच्या बरोबर शेअर करत असतो. तर चला म्हटलं, आता आज तुम्हाला फायनली अगोदर सोफा दाखवते, नंतर जे काय असेल ते तुमच्या बरोबर शेअर करते. हे राम प्रभू, बरं झालं ही थांबली. मी म्हणलं किती बोलत आहे, किती बोलत आहे. म्हणजे 2 महिन्याचं जे काही मध्ये थांबून ठेवलेलं सगळं ते खूप एकाच दिवशी माहिती का, खूप एकाच सारा फोन मध्ये असं मला बोलणार तुम्हाला आहे का? बोलायचं होतं. पण 2 महिने झालं मी ब्लॉग बनवलेला नाही. नाहीतर मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात त्या मला तुमच्या बरोबर शेअर करायच्या असतात. हो. कंटेंट पण खूप सारा असतो बरं का, अगं बस कर ना मग की जो आता. दाखवायचा असतो तुम्हाला. अगं पण थांब राहून जाते. आणि थांब. माहितीये का तुम्हाला, की मी काही ब्लॉग सुद्धा शूट केलेत. ते सुद्धा मी म्हणजे एडिट पण नाही केलेत, अपलोड पण नाही केलेले. ते सुद्धा तसेच ब्लॉग आहेत. पण नाही, यापुढे आता मी ब्लॉग बनवेन, एडिट करेन आणि तुमच्या बरोबर शेअर पण करेन. चला, जास्त वेळ न घेता अगोदर सोफा दाखवून घेते बरं का. बघा, हे दुष्परिणाम असतात. म्हणजे जास्त दिवस ब्लॉग नाही बनवले का हे असे घरचे लोक आपल्याला बोलूच देत नाहीत. म्हणजे काय, आता आपण आपण आपल्या काय भावना व्यक्त कराव्या. म्हणजे खूप दिवस झाले यांची खूप सारी डिमांड होती. आता ही मध्येच पळून गेली आता. तर की मला सोफा घेऊन द्या, घरी आपल्या असलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी असलं पाहिजे. पण कसं असतं माहिती का, सारखं सारखं घर शिफ्ट करताना जे सामान उचलून घेऊन जायचं सगळं, ती जबाबदारी तर आपल्यावरच असते ना. हा, म्हणजे म्हणजे घरच्या लेडीज लोकांना काय हे नाही, नाही, पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे म्हणत असतात. पण हे पसारा जे आहे ना, एक छोटूसा खरं खरं जर म्हणजे बोलायला, खरं जर सांगितलं ना, इकडे ज्या वेळेला आम्ही शिफ्ट झालोय ना या क्वार्टर मध्ये, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट ही मी पॅक केलेली आहे. स्वतः मी पॅक केलेली आहे. तरी सुद्धा क्रेडिट क्रेडिट जे आहे सगळं काही ते हे घेत आहेत हे. अरे, क्रेडिट न घेण्याचा विषय नाहीये. मग पण ते सामान घेऊन एका जागावरून दुसऱ्या ठिकाणी नेणं, तिकडून नेणं, इकडून नेणं. ते की आयुष्यभर आपण काही घ्यायचंच नाही असं थोडीच पण आहे. जाऊ द्या, हिची बडबड तुम्ही ऐकून परेशान होऊन जाल. हा. ते सोफा दाखवेल तुम्हाला. चला. मी काही जास्त बोलत नाही. तर मंडळी, आता तुम्ही बघू शकताय, हा आपण घेतलेला आहे एल शेप मध्ये सोफा. तर कलर चॉईस पण बघू शकता, यावरचे कुशन्स पण पाहू शकताय. आणि हा काय इझिली घेतलेला नाहीये. आम्ही 4-5 ठिकाणी सोफे पाहिल्याच्या नंतर हा सोफा चूज केलाय. आणि हा बेसिकली आवडलेला होता मला. त्यामुळं माझ्या आवडीनुसार मी हा सोफा घेतलेला आहे. कारण की जास्त काही कलर सुद्धा असा घेतलाय की तो खराब जरी झाला लवकर तरी ओळखायला येऊ नये. आणि तर बघू शकताय, सोफा भरपूर मोठा आहे. आणि त्याला सिटिंग अरेंजमेंट म्हणजे 5 जण बसू शकतात असं त्यांनी सांगितलं. बट तसं काहीही नाहीये. मधात सेंटर पण आहे, कॉर्नर. त्यामुळे या सोफ्यावरती 7 जण बसू शकतात. 7 जण आरामात बसू शकतात. टी पॉइंट. हा आहे टी पॉइंट. यावरती जो काच असतो ना, तो त्यांनी बसवून दिलेला नाहीये. तो आपल्याला बसवून घ्यावा लागणार आहे. तर तो बसवून घ्यायचाय. आणि त्याच बरोबर हे 2 चेअर्स, काय म्हणू शकता याला,
काय म्हणतात माहित नाही कमेंट मला करून सांगा तुम्ही. एक्झॅक्ट वर्ड, तुम्ही सांगा मला. तर ते 2 आलेले आहेत आणि हे असं आणि त्यावरती कुशन जे आहेत ते 7 कुशन आलेले आहेत. म्हणजे 7 जण बसू शकतात अगदी आरामात. असा आहे हा सोफा आम्ही घेतलेला. तर मग तुम्हाला आम्ही घेतलेला सोफा कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर. करत जा बरं का. तुम्ही लाईक वगैरे करत नाही, कमेंट करत नाही. त्यामुळे आम्हाला व्लॉग ऐका बनवण्याची ऐका इच्छा 2 होत नाही. महिन्यानंतर एकदम असे अशी आमचे तुफान. तुफान ही झालेली आहे. हां, खूप बोलायचंय म्हणलं ना. तर 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 आता व्हिडिओ याच ठिकाणी थांबवूया आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तुम्हाला आता या सोफ्यावरतीचे भरपूर सारे व्हिडिओज, भरपूर साऱ्या रील्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय. बाय.